तर नमस्कार मंडळी, मी शुभम सावंत पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आमच्या कणकवलीकरी यूट्यूब चॅनलवर। तर आता आम्ही सर्व आमच्या वाडीतील गणपती म्हणजे आमच्या 5 घरातील गणपती आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि आज गौरी पण आल्या आहेत। तर आम्ही गौरी पण दाखवणार आहोत ज्या घरामध्ये आणि पहिला आम्ही जाणार आहे राण्यांकडे, तिथे ताई आजीला पण भेटणार आहोत आणि आपण त्या गणपतीच्या पाया पडणार आहोत आणि गौरीच्या पण। तर चला आता आपण पहिलं जाऊया राणी आजीकडे। तर आता मी राण्याच्या घरी आलो आहे, त्यांच्या घरी पण गौरी बसली आहे। तर आता आपण त्यांचं दर्शन घेऊया गौरीचं आणि गणपतीचं, आणि त्यानंतर राणी आजीला आपण भेटूया। ते आज काहीतरी स्पेशल असं बनवणार आहे, तर आपण त्यांना पण भेटू आणि इथे गौरी माझी आज काय स्पेशल? आज आज गौराई नाही ना, गौराई आल्यात ना, त्यामुळे आज आम्ही तेव्हा सजला जास्त वडे करणार। वड्यांबरोबर सांबार केलंय आणि त्याच्याबरोबर हा गोड म्हणून रस करणार। कोणता? म्हणजे नारळाचा रस। अच्छा, नारळ। नारळाचा रस। नारळाचा रस असा चून काढायचा, त्याच्यावर गुळ घालायचा, किसायचं आणि हे असं रस काढायचा असा। अच्छा, आणि मग त्याच्यासोबत काय खायचं? त्याच्यासोबत वडे। अच्छा, काकी वडे करतात। काकी वडे करतायत। एक टन हे काय आणि तुम्ही बोल ग। मी वडे थापते। अच्छा, थापतायत आणि मी करते, तळते ती। जुनी परंपरा आहे पहिल्यापासून। गौरीला आम्हाला हा नैवेद्य दाखवावा लागतो। अच्छा, असा वडे, सांबार, हे रस, या आईच्या रस करतायत ना। ह्या दोन माझ्या सून आहेत। अच्छा, ती मोठी आणि ही धाकटी। गौरी आली तर त्यांना एक काही गाणं वगैरे ऐकू शकता का? गाणी एकदा गाणं गौरीसाठी काय आठवत असेल तर? नाही, आठवणार गौर माझी बाई गे। आई 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 बोला। एक होऊन जाऊ दे, चला होऊन जाऊ दे। आमच्या आई छान बोलतो। काय बोलू? कोणतं तरी गाणं बोल एक। हा बोला का की तुम्ही बोला। बंधू येईला माहेरी न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला, गौरी गणपतीच्या सणाला। सण आहे हा गणपती, खूप मोठ्याने ह्यानी साजरा करतो आम्ही। त्याच्यासाठी आम्ही मुंबईवरून आता खास गणपतीसाठी आलो। म्हणजे कसं आनंदाने आमचं सगळं घर आनंदाने अगदी मस्त राहतं, छान सगळे आम्ही एकत्र होतो आणि मोठा आनंद झाला। राजगिरा फुलाला मोठा आनंद झाला। गौरायच्या वंशाला बंधू नारळानु गेला। गौरायच्या वंशाला बंधू नारळानु गेला। बहीण वंश ते बंधू बार मारितो। बहीण वंश ते बंधू बार मारितो। अशा आम्ही फुगड्या पण घालतो। आता फुगडी पण बघणार आम्ही संध्याकाळी। आता आम्ही संध्याकाळी येणार फुगड्या बघायला। किती वाजता? टायमिंग काय? टायमिंग आता आम्ही एकेकाकडे थोडा तास एक। अच्छा, सगळ्यांच्या घरी। माझे हे रस बनवायला कोणी शिकवलं तुला? मला म्हातारीला गाणी म्हणायला लावतात। अहो, पण ते रस बनवायला कोणी शिकवलं हे? शिकवलं माझ्या आईने। अच्छा, माझ्या आईने शिकवलं। आम्ही घावणे केले ना, तर आम्ही त्याच्यासाठी पण आम्ही रस करतो। अच्छा, मग अजून काय सांगणार? अजून काय सांगू? गौरी बद्दल काहीतरी सांगा।
गौराईला आता आम्ही पूजलं, आम्ही ओवसलो सुपात सगळं हे घालून, आणि आता तिला नैवेद्य दाखवणार, तिला जेवायला वाढणार, नंतर आम्ही जेवणार. 5 गौराईंच्या घरी जाणार, त्यांच्याकडे ओसून येणार, नंतर जेवणार, आणि रात्री नंतर गौराईच्या समोर आम्ही फुगड्या घालणार. अच्छा, मग आम्ही संध्याकाळी येऊ ना? हा, संध्याकाळी आम्ही फुगड्या घालू ना. थँक्यू, बाय बाय. बाय बाय. तर मी आता आलो आहे आमच्या सार्वजनिक घरामध्ये, जिथे आमचा सार्वजनिक गणपती असतो, तर तिथे पण गौरी आहे. तर आपण तिथे जाऊया आणि तिथे पाया पडूया. तर चला आपण जाऊया आमच्या गणपतीचं. तर आता आमचं दर्शन घेऊन झालं आमच्या घरातील गणपतीचं. तर आता आम्ही जातोय मनीष दादाच्या घरी. तर आता आपण जाऊया मनीष दादाच्या घरी. मनीष दादा पण इथे बाहेरच बसले आहे.
तर आता मी तुम्हाला 4 गणपतीचे दर्शन घडून आणलं आहे. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या कणकवलीकर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, ज्यामुळे आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. धन्यवाद.